नमस्कार. शोभज मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 15 फेब्रुवारी 2026ला महाशिवरात्र आहे. महादेवांची उपासना आणि शिवभक्तांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. महाशिवरात्रीला भगवान शिवांची कोणती प्रभावी सेवा करावी याबद्दल सांगते. महाशिवरात्रीला कोणती अशी सेवा आहे की ती खूप प्रभावी आहे. महाशिवरात्रीच्या रात्री शिव आणि शक्ती यांचं मिलन झालं असं म्हटलं गेलं आहे. जी सेवा सांगणार आहे ती दिवसभरात केव्हाही करू शकता. जसं तुम्हाला जमेल तशी तुम्ही सेवा केली तरीही चालतं. सेवा कोणती? ज्यांना वाचता येत नसेल त्यांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला तरीही चालेल, किंवा ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युमुक्षी यमामृतात या महामृत्युंजय मंत्राचा जप केला तरीही किंवा हा मंत्र म्हणून शिवपिंडीवर अभिषेक पण करू शकता, रुद्राभिषेक करू शकता. ही सेवा प्रदोष काळात केली तरीही चालतं. आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊन आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी सेवा करावी. शिवपंचाक्षरी स्तोत्र, शिवचालिसा, शिवस्तुती, शिवमहिम याचं जसं जमेल तसं पठण करावं. किंवा तुम्ही श्रवण केल्या तरीही चालतं. तसंच द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्राचं किमान एकदा तरी पठण केलं तरीही चालेल. महाशिवरात्रीच्या दिवशी 1 तांब्याभर जल आवर्जून अर्पण करावं. जल अर्पण केल्याने भगवान शिवशंकर आपल्यावर प्रसन्न होतात. जल अर्पण करताना सांगितलेले मंत्र म्हणावेत. शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करावं. पारायण करणं तुम्हाला शक्य होत नसेल तर या ग्रंथातील अध्याय 11वा जरूर वाचावा. हा अध्याय रुद्र अध्याय मानला गेला आहे. या अध्यायाला रुद्र अध्याय म्हटलं गेलं आहे. 11वा अध्याय वाचल्याने शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण केल्याचं फळ मिळतं. ज्यांना वाचता येत नसेल त्यांनी ऐकलं तरीही चालेल. याशी महादेवांना फूल, फळ, जल अर्पण करावं. जशी जमेल तशी सेवा करावी. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.